नवविद्यालय व्हावा ह्या मागणीसाठी गेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये संसदमध्ये पालघर जिल्ह्याचे जे पालघर लोकसभेचे जे खासदार आहेत हेमंत सावरा यांनी मागणी लावून पकडली होती. आज त्यांच्या मागणीला यश आल्यानंतर आज देशातील 28 जिल्ह्यांमध्ये नवविद्यालयाची परिपत्र जाहीर करण्यात आलेलं आहे. आज आपल्या जोडीलाच सावरा साहेब त्यांच्याकडून देखील अधिक माहिती मागणी. काय सांगाल साहेब, तुम्ही जे पावसाळी अधिवेशनामध्ये मागणी केली होती ते मागणीला आज कुठेतरी यश आलंय, काय सांगाल? खूप आनंद होतोय की मी निवडून आल्यानंतर पहिल्याच अधिवेशनामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये नवोदय विद्यालय जिथे नाही अशा ठिकाणी मी नवोदय विद्यालय झालं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून प्रश्न उपस्थित केला होता. माननीय शिक्षण मंत्री धर्मेंद्रजी प्रधान साहेब आणि माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी भारतातल्या जिथे जवाहर नवोदय विद्यालय नाही अशा 28 जिल्ह्यांमध्ये जवाहर नवोदय विद्यालय बनवण्यासाठी परवानगी दिलेली आहे. त्याच्यामुळे मी माननीय शिक्षण मंत्री माननीय प्रधानमंत्री यांचे आभार व्यक्त करतो आणि मला आनंद वाटतोय की माझ्या मागणीला यश आलेलं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की मी स्वतः या ठाणे जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयाचा पहिल्या बॅचचा विद्यार्थी. त्यामुळे 2014ला जेव्हा पालघर जिल्हा अस्तित्वात आला, जे अस्तित्वात असलेलं जवाहर नवोदय विद्यालय पालघरमध्ये गेलं आणि ठाणे जिल्ह्यामध्ये जवाहर नवोदय विद्यालयाची कमतरता जी होती ती भरून काढण्याची वेळ आली होती आणि त्यामुळे सातत्याने इथल्या पालकांकडून ही मागणी होत होती आणि त्या मागणीला यश आलेलं आहे. त्यामुळे मला खूप आनंद होतोय. तर ठाणे जिल्ह्यामध्ये नवविद्यालय व्हावा ही मागणी केली सातत्याने हेमंत सावरा यांनी लावून पकडली होती. आज त्यांच्याच मागणीला यश येऊन संसदीय मंत्रिमंडळामध्ये मान्यता देण्यात आलेली आहे. फैयद शेख, साम टीव्ही, शहापूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.